घटनातज्ञ उल्हास बापट हे आता आपल्या सोबत आहेत। उल्हास सर, स्वागत आपलं झी24 तास मध्ये। सर, काल व्हीप बजावण्यात आलेला होता, पण व्हीप बजावून सुद्धा हे 6 खासदार हजर राहिलेले नाहीत बैठकीला। आता काय त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते? त्यांचं लोकसभेचं सदस्यत्व सुद्धा रद्द होऊ शकतं का? आता काय आहे, याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा अजून काही तसा निर्णय माझ्या ऐकिवात आलेला नाही, परंतु सभागृहामध्ये जर का मतदान सांगितल्याप्रमाणे केलं नाही किंवा ऍबसेंट राहिले, ऍबस्टेन केलं तर ते डिस्क्वालिफिकेशन होऊ शकतं। परंतु 10वं शेड्यूल जे आहे त्यात असं म्हटलंय की सदस्यांनी आपणून जर का पक्ष सोडला तर तो डिस्क्वालिफाय होतो। आता पक्षाच्या मीटिंगला सुद्धा बोलवल्यानंतर जर का ते आले नाही तर त्यांनी तो पक्ष सोडला असा त्याचा अर्थ होईल आणि त्यामुळे आताच्या मीटिंगला ते हजर राहिले नाहीत तर अँटी डिफेक्शन लॉ त्यांना लागू होईल असं मला वाटतं। पण सुप्रीम कोर्टाने याच्यावर अजून कुठलाही निर्णय दिलेला नाहीये। माझं तर असं मत आहे की गेले 4 वर्ष ते सुप्रीम कोर्टासमोर पडू नये आणि सुप्रीम कोर्टाने तो निर्णय दिलेला नाही। निर्णय न देणं हा एका बाजूने निर्णय देण्याचा बरोबर सारखंच असतं असं आम्ही विद्यार्थ्यांना सांगतो। तेव्हा हे जे सगळं अँटी डिफेक्शन लॉचं विकृतीकरण सध्या चाललंय त्याला सगळ्यात कोणी जर का जास्त जबाबदार असेल तर माझ्या मते सुप्रीम कोर्टच जास्त जबाबदार आहे। आता आपल्याला बघावं लागेल की काय सुप्रीम कोर्टात। माझं स्वतःचं मत असं आहे की आजच्या सभेला ते आले नाहीत तर त्यांनी पक्ष सोडला असा अर्थ होतो आणि 10व्या शेड्यूल खाली ते डिस्क्वालिफाय होतात। सर, अरविंद सावंत बोलत असताना त्यांनी एक उदाहरण दिलंय शरद यादव यांचं, की शरद यादव हे एका वेगळ्या पक्षाच्या व्यासपीठावर गेले, तिथून त्यांनी भाषण केलं आणि त्यानंतर पक्षाने त्यांच्यावर कारवाई केली आणि त्यांचं सदस्यत्व रद्द झालं। हो, तर अशा पद्धतीची सांगायचा प्रयत्न करतोय की व्हीप जो आहे तो व्हीपचं ऐकलं नाही याचा अर्थ तुम्ही तो पक्ष सोडलाय, आपणून पक्ष सोडलाय असा त्याचा अर्थ होतो। पण सुप्रीम कोर्टाचा तसा निर्णय माझ्या ऐकिवात नाहीये। ओके, पण सर 2/3 खासदार जर या वेगळ्या गटाकडे असतील तर मग ते आपली खासदारकी वाचवण्यासाठी काय पर्याय चाचपडून बघू शकतात? पश्चिम बंगालमध्ये जे घडलं होतं तशा पद्धतीचा कुठला विलय शिवसेनेमध्ये बघायला मिळू शकतो? पुन्हा मी त्याच मुद्द्यावर येतो की सुप्रीम कोर्ट जे उशीर लावत आहे। आता 10वं शेड्यूल आहे त्यात काय म्हटलंय की राजकीय पक्षांनी जर का मर्जर केलं तर ते वाचतात, पण ते मर्जर केलं तर त्याला कंडिशन अशी आहे की त्यांचे जे सदस्य असतील त्यातले 2/3 सदस्यांना ते मान्य पाहिजे। पण ती पुढची कंडिशन आहे। मर्जर करायचं की नाही हा राजकीय पक्षांनी ठरवायचा आहे, हा त्याचा अर्थ आहे। हा सुप्रीम कोर्टाने लावला नाहीये अजून, 4 वर्ष झाली आणि त्यामुळे मर्जर करायचं का नाही हे उद्धव ठाकरे ठरवणार आहेत। हे 6 बाहेरचे हे ठरवणार नाहीत असं आता तरी माझं मत आहे। सर, मग 2/3 असं जेव्हा म्हणतो आपण तेव्हा ते फक्त खासदारांचं संख्याबळ अपेक्षित असतं की मग आमदार सुद्धा पाहिजे पक्ष म्हणून जेव्हा बोलतो आपण? त्या सभागृहातले म्हणजे आता इथे 6 लोक आले नाहीयेत लोकसभेतले, ते तर लोकसभेपुरतं ते धरायचं। म्हणजे ते तिथले 2/3 जर का बाहेर पडले आणि पक्षांनी जर का आधीच ठरवलेलं असेल की मर्जर करायचं तर ते वाचू शकतात। पण इथे पक्षांनी मर्जर करायचं ठरवलेलं नाहीये, तेव्हा अत्यंत वादग्रस्त मुद्दा आहे आणि सुप्रीम कोर्टाने त्वरित याच्यावर निर्णय देणं आवश्यक आहे। नाहीतर हे जे जो उदात्त हेतूने अँटी डिफेक्शन लॉ केला होता की संसदीय लोकशाहीचा आत्माच मुळी पक्ष सिस्टीम आहे आणि ती जर का विकृत होत असेल तर संसदीय लोकशाही संपेल आपल्याकडची। म्हणून उदात्त हेतूने हा कायदा केलेला आहे, त्याचं इतकं विकृतीकरण झालेलं आहे आणि सुप्रीम कोर्ट 4 वर्ष निर्णय देत नसेल तर या सगळ्या विकृतीकरणाला सुप्रीम कोर्ट पण जबाबदार आहे असं एक घटनेचा प्राध्यापक म्हणून मला वाटतं। ठीक आहे उल्हास सर, धन्यवाद। आपण ही सगळी महत्त्वाची माहिती आम्हाला दिलीत आणि हा सगळा क्लिष्ट विषय सोप्या भाषेत आमच्यापर्यंत पोहोचवलात त्यासाठी।